होळी म्हटलं की पुरणपोळी ही आलीच, पण प्रत्येकाला जमतेच असं नाही. तर आज मी तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने अजिबात पसारा न करता झटपट पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे. नवशिकेसुद्धा हा व्हिडिओ पाहून सहज बनवू शकतील, तेही न चुकता. मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे पोळी चुकायचा प्रश्नच नाही. आणि पिठाच्या दुप्पट पुरण भरूनसुद्धा पोळी कशीही लाटा, अजिबात फाटणार नाही आणि प्रत्येक पोळी ही टम्म फुगेल आणि पोळी झटपट तयार होईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पुरणपोळी बनवण्यासाठी मी 125 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे. आता याला मी उकडून घेणार आहे आणि याच्यामध्ये 10 पोळ्या होतील. जर तुम्हाला जास्त करायच्या असतील तर तुम्ही 250 ग्रॅम डाळ घेऊ शकता. वरचं भांडं घेतलेलं आहे, यात ही डाळ टाकते. याला आधी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता यात मी डाळीचे दुप्पट पाणी घालत आहे. आता ही मी कुकरमध्ये उकडून घेते आणि ही उकडण्यासाठी मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी मी हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हा 125 ग्राम आहे. आता याला मी मळून घेणार आहे. मैदा मळण्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे. आता यात मी हा मैदा घालत आहे आणि मैदा मळण्यासाठी असं पसरटच भांडं घ्यायचं, म्हणजे मळताना त्रास होत नाही आणि मैदा पटकन मळला जाईल. आणि यात मी अगदी थोडीशी, म्हणजे एवढीशीच, चिमूटभर म्हणाल तर चिमूटभर एवढी हळद घालत आहे. बस एवढीच. जास्त हळद घातली तर पोळ्या काळ्या होतील, म्हणून हळद ही चिमूटभरच घालायची. आता यात मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे. पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडंच घालायचं. हे बघा असं. थोडं थोडं पाणी घालून मी हा मैदा मळून घेतलेला आहे. आता याला मी अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून देणार आहे. आणि हा जास्त घट्ट पण नाही मळायचा आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा, हा असा तुम्ही पाहू शकता. हे पहा, ही चण्याची डाळ मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आणि ही थोडा वेळ अशी थंड होऊन दिलेली आहे. आता यात मी हा 125 ग्राम गूळ, म्हणजे जेवढी डाळ होती ना तेवढाच गूळ याच्यात घालत आहे. जेवढी आपण डाळ घेणार आहोत ना तेवढाच गूळ घालायचा, ना कमी घालायचा ना जास्त घालायचा. हे प्रमाण लक्षात ठेवा. हे बघा, हे आता हे असं मिक्स करते. हे पहा, पुरण शिजवण्यासाठी मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. हे पहा, या कढईत मी हे डाळ आणि गूळ आहेत ना ते घालून घेतलेलं आहे. आणि नॉनस्टिकची कढई घेतल्यामुळे हे अजिबात याला चिकटणार नाहीये. तुम्ही पण घेऊ शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी पण घेऊ शकता. नॉनस्टिकची जर वापरली तर अजिबातच चिकटणार नाही. आता गूळ वितळेपर्यंत मी हे शिजवून घेणार आहे. सर्व गूळ वितळलेला आहे. आता यात मी वेलचीची पूड घालत आहे आणि परत एकदा हलवून घेते. हे पहा, आपलं पुरण शिजून तयार आहे. हे पहा, पुरण मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला आता थंडगार करत ठेवणार आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर याला मी वाटून घेणार आहे. हे पहा, डाळ आणि गूळचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता याला मी मिक्सरमध्ये वाटून घेते. हे पहा, हे असं मी थोडं थोडं करून वाटणार आहे, सगळे एका हाती नाही टाकायचं. हे बघा, आता वाटून घेते. हे पहा, आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे. हे मी मिक्सर चालू बंद करून वाटून घेतलेलं आहे. हे बघा, हे पुरण अगदी मऊसूत वाटलं गेलेलं आहे. हे पहा, आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे आणि हे मी मिक्सरमध्ये वाटल्यामुळे अगदी 5 मिनिटात तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा मिक्सरमध्ये वाटू शकता. हे काय चाळणीनेच वाटलं पाहिजे असं काही गरज नाहीये. आणि चाळणी वापरली तर जरा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे काही गरज नाही का चाळणीच वापरली पाहिजे. शेवटी चव ही सेमच लागते, चाळणीची सुद्धा आणि मिक्सरची सुद्धा. म्हणून हे पुरण तुम्ही मिक्सरमध्ये झटपट वाटून घ्या. आणि हे पहा, आपलं पुरण किती मस्त तयार झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला हे असं करून दाखवते. हे बघा, हे पहा, अगदी लाडूसारखं वळलं जात आहे. हा 1 तास झालेला आहे. हे आपलं पीठ हे बघा असं मुरलेलं आहे. याच्यावर मी थोडंसं तेल टाकून मळून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे एवढं असं मऊ मळून घ्यायचं, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. हे बघा, पीठ हे असं झालं पाहिजे. पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. या पिठातला मी हा असा एवढा एवढा गोळा तोडून घेत आहे. हे पहा, हे असं घ्यायचं आणि त्याला असा वाटीसारखा खोलगट करायचा. हे बघा, यात मी पुरण भरलं आहे. हे पहा,
कणकेच्या दुप्पट यात मी पुरण घातलेलं आहे, हे पहा. आणि हे असं दाबून घ्यायचं, हे बघा. आणि हे असं पिठामध्ये बुडून घ्यायचं, पिठात बुडून घ्यायचं. आणि ह्याच्यावर हे लाटायची सुरुवात करायची, हे पहा. अशा प्रकारे मी हा पिठाचा गोळा थापून घेतला. असं केल्याने पुरण सर्व बाजूला एकसारखं पसरतं. तुम्ही पाहू शकता किती स्पीडने पोळी लाटली तरी ही पोळी अजिबात फाटली जात नाही आहे आणि व्यवस्थित लाटली जात आहे. तुम्ही पाहू शकता पोळी किती सहज लाटली जात आहे आणि पोळपाटाला चिटकतसुद्धा नाही आहे आणि हाताने सरपायची गरजसुद्धा लागत नाही आहे, आपोआप गरगर फिरत आहे. तुम्ही पाहू शकता सहजरित्या गोलाकार झाली आहे. पोळी लाटून झालेली आहे. आता हिला आपण तव्यावर शेकून घेऊ. तवा आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि एक साईड शेकल्यावर मग नंतर पलटी मारायची. आता या पोळीवर मी असं हे तूप लावून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली पोळी कशी टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी पोळी लाटून दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता पुरण अगदी काठोकाठ भरलं गेलेलं आहे आणि कुठे न फाटता सहज लाटली गेलेली आहे. मी या व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितले आहे तसेच प्रमाण घेतले तर तुमची पोळी कधीच चुकणार नाही. तुम्ही पाहू शकता पोळी अगदी मी कागदा एवढी पातळ लाटली आहे. आता ही पोळीसुद्धा शेकून घेऊ. तुम्ही पाहू शकता ही पोळीसुद्धा टम्म फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता पोळी अगदी मऊ, लुसलुशीत आणि गुबगुबीत झाली आहे. तर आपल्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट पुरणपोळ्या तयार आहेत. अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा मऊ राहतील. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.